पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, पैसा श्रीमंतीपणा या गोष्टीच्या मागे जे कोणी जात आहे, प्रेज द लॉर्ड, त्याचा विश्वास कोणावरती असेल? पैसावरती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमला तुमचा मित्र असलेले ब्रदर आहे. हालेलुया. एका दिवशी त्या ब्रदरांनी मला एका ठिकाणी क्लास घ्यायला जाताना ब्रदरने मला विचारलं, फादर आज मी कोणत्या विषयी शिकू? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ब्रदरला मी सांगितलं, येशू चांगला मेंढपाळ आहे या गोष्टीविषयी आहे मी क्लास घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदरनी क्लास घेता घेता ब्रदरांच्या जीवनात एक अनुभव. प्रेज द लॉर्ड. ज्या कंपनीमध्ये ब्रदर कामाला आहे त्या कंपनीमध्ये कंपनीच्या मालकाने ब्रदरना बोलून घेतले आणि ब्रदरना सांगितलं, तू महिन्यातून किती दिवस सुट्टी काढतायस? त्यांनी सांगितलं, त्या ब्रदरने सांगितलं, मी सुट्टी काढतो तर बरोबर आहे, तरी मी सुट्टी काढतो तर त्यानुसार पैसा घेत नाही ना सर. हालेलुया हालेलुया. सरांनी सांगितलं, माझ्या मुद्दा तेच आहे, तेवढा पैसा तुमच्या कामी होत आहे की नाही? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यांनी सांगितलं, अरे एखाद्या हार्ट अटॅक वर आला, दवाखान्यामध्ये जायची पाळी आली, तर तिकडे गेल्यावर मी प्रार्थना केली, मी प्रवचन दिलं, म्हणून बोललं तर डॉक्टर तुझ्या बाबतीत करून येणार का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदरनी सांगितलं त्या मालकांना, दादा तुम्ही ध्यानात घ्या, मी ज्या परमेश्वराचा आरोळी मारताय तो परमेश्वर माझ्या वाटेत एखाद्या वाईट गोष्टी होऊच देणार नाही, मला हार्ट अटॅक येणारच नाही. हालेलुया. परमेश्वर माझं हृदय सांभाळून घेणार. हालेलुया. या साहेबांनी त्याच्यावर हसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिया, काही दिवसाने दुपारच्या दरम्यान या ब्रदरांचा मला फोन आला. हालेलुया. मी ब्रदरना विचारलं, ब्रदर काय झालं? ब्रदरने सांगितलं, येशू खरोखर मेंढपाळ आहे फादर. हालेलुया. येशू खरोखर मेंढपाळ आहे. हालेलुया. मी ब्रदरना विचारलं, येस ब्रदर, येशू मेंढपाळ आहे. हालेलुया. ब्रदरने मला सांगितलं, फादर गेल्या रविवारी मी प्रवचन दिला, आज मला खरोखर कळालं. ब्रदरने सांगितलं, फादर माझ्या हे जे मोबाईल आहे ना, हे मोबाईल आता पोलीस इन्स्पेक्टरने आणून माझ्या हातात दिले. मी सांगितलं, ब्रदर पुढे बोला. हालेलुया. ब्रदरने सांगितलं, फादर माझ्या गाडीचे चारही चाक वर आहे. हालेलुया. मी आणि माझा
बरोबर कामाला जो माणूस आहे तो माझा सोबत आहे, आम्ही दोघे सुरक्षित आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदरनी सांगितलं एक जोरदार ऍक्सिडेंट झाला. प्रेज द लॉर्ड. जोरदार ऍक्सिडेंट मध्ये ब्रदरना किंवा बाजूला असलेल्या माणसांना कुठेही एक खर्चलेले अनुभव सुद्धा नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, त्यानंतर काही दिवसाने ब्रदरने मला एक सत्य सांगितलं. ज्या श्रीमंत कंपनीच्या मॅनेजरने ब्रदरना बोलले, हार्ट अटॅक आला तर हातामध्ये पैसा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या कंपनीच्या मॅनेजर जवळ भरपूर पैसा होता म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये, त्यांच्या घरामध्ये चोर घुसले. चोरांनी पहिलेच त्यांच्या छातीमध्ये, त्यांच्या हृदयाकडेच त्यांनी चाकू घुसवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्या दिवशी दुनियाला कळालं की या कंपनीचा मालक बिलकुल नाहीसा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू, आपल्या आयुष्यामध्ये आपण निरंतर अभिमान बाळगावं. कशाबद्दल? ज्या देवावर मी भरवसा ठेवलेला आहे त्या देवाविषयी मी अंधकरणापासून अभिमान बाळगायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये 18व्या अध्यायातील 6वं वचन आता आपण ऐकूया. स्तोत्र संहितामध्ये 18व्या अध्यायातील 6वं वचन. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. हालेलुया. ज्या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये कष्टी भाराक्रांत जनांचा आक्रोश, आरोळी ऐकणारा एक परमेश्वर या मंदिरामध्ये आहे. हालेलुया. आपण बरोबरूया. आपण बरोबरूया. विश्वासाने दोन्ही हात वर करत सिस्टरच्या मागे या वचन आपण आता बोलणार. विश्वासाने. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला. हालेलुया. जे कोणी कष्टामध्ये आहे, जे कोणी त्रासामध्ये आहे, त्यांचा ऐकायला तयार असलेले देव कुठेतरी आहे. तो देव या मंदिरामध्ये आहे. आपण त्याला हाक मारूया आणि आपण मनापासून बोलूया. सिस्टरांच्या मागे आपण बोलू. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून
ऐकून माझी वाणी ऐकली. माझी वाणी ऐकली. माझी हाक त्याच्या कानी गेली. हालेलुया, हालेलुया. परत एकदा जबरदस्त विश्वास ठेवूया. मी मंदिरामध्ये माझ्या देवाला हाक मारत आहे. माझा देव माझा डोळे ऐकायला कान लावलेला आहे. सलमोन राजाने जेव्हा मंदिराची स्थापना केली तेव्हा देवाबरोबर करार केला. या मंदिराकडे लक्ष देऊन जे कोणी प्रार्थना करत आहे तू त्यांच्या प्रार्थना ऐकायला पाहिजे म्हणून हालेलुया. सलमोन राजाने देवाबरोबर करार केलेला आहे, प्रार्थना केली आहे. हालेलुया. आता आपण सिस्टरांच्या मागे दोन्ही हात वर करूया, पूर्णपणे वर करूया, अर्धवट नाही. हालेलुया. पूर्णपणे हात वर करूया. आपल्या डोळे ऐकणारे देव आहे म्हणून आपण पक्का विश्वासाने सिस्टरांच्या मागे आता बोलूया. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारिली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. माझी हाक त्याच्या कानी गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद यीशु. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्यामध्ये कोणतरी खूप रडत आहे, खूप दुःखी आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे मी तुला समजून घेत आहे. पायाच्या गुडघ्याच्या भागातील दुखणे असलेले मला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. एका डोळ्याचा दृष्टी खूपच अंधुक झालेला आहे अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. ऍसिडिटीचा त्रास जबरदस्त आहे. घसा, पोट सर्व ऍसिडिटीच्या त्रासामुळे खूप त्रस्त झालेला आहे. अशा त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. नाकाच्या संबंधामध्ये जबरदस्त त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केले. कोणतरी एक व्यक्ती खूप त्रासातून जात आहे कारण संडासच्या जागेच्या भागातून खूप रक्त वगैरे मध्ये मध्ये पडत आहे. खूप त्रासातून त्या व्यक्ती जात आहे. हालेलुया. घरी कोणतरी मरण पावलेला आहे. त्या गोष्टीच्या दुःखामध्ये खूपच त्रस्त झालेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाला तरी झोप लागत नाही, शांतता भेटत नाही, अर्ध डोकं काहीतरी त्रासातून गेल्यासारखा अनुभवातून जात आहे. त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. एक तरुण मुलगी पूर्वीच्या काळामध्ये खूप सुंदर असायची, खूप स्मार्ट असायची. हालेलुया, हालेलुया. त्या तरुण मुलीला समजायला लागलेला आहे मी देवापासून थोडा थोडा लांब जायला लागले. तेव्हापासून मी पहिलेपेक्षा जास्त कुरूप दिसायला लागलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवच माझा सामर्थ्य आहे, देवच माझा ब्युटी आहे, देवच माझा सौंदर्य आहे. हालेलुया, हालेलुया. या सर्व गोष्टी आपण जाणू. परमपवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया. एक संपूर्ण पाय दिसत आहे असे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. खूप प्रामाणिकपणे काम करणारा
एक गरीब दुर्बल बंधू आज देवाचे वचन ऐकत आहे, त्या व्यक्तीला येशू आज एक विशेष आशीर्वाद देत आहे. हालेलुया. हालेलुया. कोणतरी एका व्यक्तीला शरीरातील सर्व ओझ निघून गेले, मी आता पूर्ण मोकळा झाला असा एक अनुभव परमेश्वर देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.